बघा, मागील तासाला आपण नाम सर्वनाम हे दोन भाग पाहिलेत शब्दाच्या जातीचे. आजचा तासाला आपण तिसरा भाग पाहणार आहोत, तो म्हणजे विशेषण भाग. म्हणजे पूर्ण विशेषणने पाहणार आहे, तर विशेषणाचे फक्त काही प्रमुख मुद्दे असतात ते आपल्याला पाहायचे आहेत. त्यानंतर लगेच क्रियापदाचा देखील आपण आज पाहणार आहोत. पाहूया विशेषण. तिसरा भाग आहे विशेषण. विशेषणाची व्याख्या जर विचारली तर परीक्षेमध्ये एक सोपी व्याख्या असते. बघा, पहिला क्रमांक त्याच्यातल्या नामाविषयी विशेष माहिती सांगून त्याची या व्याप्ती मर्यादित करणारा विकारी शब्द म्हणजेच काय विशेषण. कशावर बरे बघा, नामाविषयी विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणारा तो पण कसा विकारी शब्द म्हणजेच काय विशेषण. ठीक आहे, बघा मग हा नामाविषयी विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करतो, तर मग हा सर्वनामाविषयी माहिती सांगतो की नाही सांगत. मग त्यामध्ये एक आम्ही मुद्दा देऊया. वाक्यात नाम असेल तरच विशेषण वापरले जाते. आता हे योग्य की अयोग्य. बघा, वाक्यात नाम असेल तरच विशेषण वापरावे, अन्यथा वापरू नये, तर हे अयोग्य मध्ये जाईल. त्याचं कारण काय आहे की जसं हे नामाविषयी विशेष माहिती सांगतं तसंच ते सर्वनामाविषयी देखील माहिती सांगते. बघा बरं, नाम किंवा सर्वनाम या दोघांविषयी विशेष माहिती सांगून त्यांची व्याप्ती मर्यादित करणारा विकारी शब्द. म्हणून आपण परिपूर्ण व्याख्या करू शकतो कशाची विशेषणाची. पुन्हा बघा, विशेषणे ही सर्वच विशेषणे ही विकारी असतात का. झालं पहा, सर्वच विशेषणे ही विकारी असतात. योग्य की अयोग्य हे आपल्याला द्यायचं आहे. काही विशेषणे ही अविकारी असतात. हे पण योग्य आहे की अयोग्य आहे ते लगेच आपण पडताळून पाहू उदाहरणावरून. ह्या 4-5 पॉइंटला धरून आपण उदाहरण घेऊन पाहूया. बघा, राजू चांगला आहे इथे घेतलंय. दुसरं उदाहरण, राजू हुशार आहे. राजू नाम आहे, पुल्लिंगी आहे, एकवचनी. बघा बरं, राजू चांगला आहे. राजूचं राणी जर केले तर काय होईल बघा, राणी चांगली आहे. म्हणजे याच्यामध्ये बदल होतोय. जर आपण याचं लिंग बदललं तर बघा, लिंग वचन यानुसार जर विशेषणात बदल होत असेल तर ते काय झाले विकारी विशेषण. इतकंच नाही तर आपण राजूच्या ऐवजी समजा सर्वनाम तो जरी वापरलं, ते बघा बरं, तो चांगला आहे, आणि इकडे वापरलं असतं सांगा बघा बरं, ती चांगली आहे. जर आपण नामाला काढून सर्वनामाला जरी घेतले तरीही तेच दिसतंय. म्हणजे इथे सुद्धा हे विशेषण आहे पण हे पुल्लिंगीमध्ये आहे, आणि हे विशेषण आहे ते स्त्रीलिंगीमध्ये आहे, कारण इथले नाम काय आहे स्त्रीलिंगी आहे. त्यामुळं म्हणजे यावरून कळलं की नामाच्या ऐवजी सर्वनामाच्या ऐवजी नाम किंवा सर्वनामासाठी सुद्धा काय केलेलं आहे विशेषण माहिती देताना दिसले, आणि ते लिंग बदलताना सुद्धा दिसलेले. याचा अर्थ काय आहे, हे विकारी आहे.
आता इकडे बघा, राजू हुशार आहे, इथे नाम पुल्लिंगी आहे, त्या ठिकाणी तुम्ही सर्वनाम तो जरी वापरलं तर काही फरक पडणार नाही. बघा, राजू हुशार आहे, तो हुशार आहे. राजूच्या ऐवजी राणी हे नाम वापरले, राणी हुशार आहे. याऐवजी आपण सर्वनाम ती जरी वापरलं, बघा, ती हुशार आहे, इथे काही बदल झालेला नाहीये. याचा अर्थ हे विशेषण कसे आहे, अविकारीमध्ये मोडते. तर हे जे विशेषण आहे चांगला, हे विकारी विशेषण मध्ये मोडते. म्हणजे नामाचा देखील अभ्यास झाला, सर्वनामाचा देखील अभ्यास झाला, विकारीचा पण झाला, अविकार झाला. याचा अर्थ काय, सर्वच विशेषणे ही विकारी असतात असं म्हणणं काय झालंय, अयोग्य. आणि काही विशेषणे ही अविकारी असतात म्हटलं तर काय झालंय, योग्य. हे झालं याच्यामध्ये विशेषणाचं विकारी अविकारीचा भाग. आता विशेषणाचं वाक्यामध्ये स्थान कुठे असते, विशेषण नामाविषयी माहिती देते, मग नामाच्या आधी येते का नामाच्या नंतर येते ते आपण आता पाहणार आहोत. बघा, विशेषण वाक्यात नामाआधी किंवा नामानंतर येऊ शकते, तर हे विशेषण सर्वनामानंतरच वापरले जाते. मग याच्यामध्ये नामा आधी येणारे विशेषण कोण झाले, तर बघा बरं, याच्यामध्ये पण नामा आधी येणारे विशेषण त्याला अधिविशेषण म्हणतात. तर बघा, नाम किंवा सर्वनामानंतर येणारे विशेषण हे विधी विशेषण असते. नामा आधी येणारे विशेषण हे अधिविशेषण, म्हणजे अधिविशेषण हे फक्त नामालाचे सर्वनामाला नाहीत, पण नाम किंवा सर्वनामानंतर येणारे विशेषण हे काय असते, विधी विशेषण असते. पण एक लक्षात ठेवायचं, पुन्हा या विशेषणासोबत नाम येता कामा नये. बघा, यांच्यामध्ये एखादं उदाहरण, तो पांढरा कपडा आहे, याच्यामध्ये घेतलंय. आणि दुसरं घेतलंय बघा बरं, तो कपडा पांढरा आहे, हे एक उदाहरण घेतले. याच्यामध्ये कपडा हे नाम आहे आणि त्या नामाविषयी माहिती द्यायला पांढरा हा शब्द वापरलेला आहे. हे झालं याच्यातलं अधिविशेषण. कारण ह्या वाक्याचे असे भाग पडतात बघा, तो पांढरा कपडा आहे म्हणजे हे क्रियापदाच्या भागामध्ये आहे, पण नामासोबत आहे, नामाच्या आधी आलेलं आहे. पुन्हा पहा, इकडे कपडा ह्याच्यातलं नाम आहे, हे त्याच्यातलं काय झालंय, विशेषणच आहे, याच्या आधी आलेलं, पण याची माहिती द्यायसाठी इकडे हे विशेषण आलेलं आहे, म्हणून हे विधी विशेषण झालेलं आहे. कारण विधेयाच्या भागात आले म्हणजे या वाक्याचे असे तुकडे पडतायत बघा, तो कपडा पांढरा आहे, तो कपडा पांढरा आहे, म्हणजे इथे नामाच्या आधी येतं, इथं नामाच्या नंतर आलेलं विशेषण आहे. झालं. आणि इथलं जर विचार जर केला तर बघा, हे नामाच्या नंतर आलेले आहेत, इथे नामाच्या नंतर आले, इथेही सर्वनामाच्या नंतर आले, सर्वनामाच्या नंतर, इथं सुद्धा सर्वनामाच्या नंतर आलेले आहेत. नामाच्या ऐवजी आपण सर्वनाम वापरलं की त्याच्यानंतर सुद्धा विशेषण येते. याचा अर्थ विधी विशेषण हे सर्वनामाच्या नंतरच वापरले जाते आणि नामाच्या आधी नामाच्या नंतर विशेषण येऊ शकते. तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. विशेषणाविषयी आणखीन महत्वाचं, विशेषण हे कधी पण नाम किंवा सर्वनामाविषयी विशेष माहिती सांगते. म्हणजे याचा अर्थ विशेषणाला विकारी अविकारी होता येते. आता जी विशेषणे विकारी असतात ते लिंग वचन यानुसार बदल कोणानुसार करून घेता येते ते सुद्धा आपल्याला पाहायचंय. पहा बरं, मग इथे मुद्दा आहे बघा, विशेषणास स्वतःचे लिंग व वचन
असते, हे योग्य की अयोग्य असे सुद्धा पर्याय तुम्हाला देत राहतील. तर हे पर्याय काय झाला? अयोग्य. कारण काय की विशेषण ज्या नाम किंवा सर्वनामाविषयी माहिती देत असते त्याच नाम किंवा सर्वनामाचे लिंग व वचन हे धारण करते. ठीक आहे, पहा बरं. विशेषण हे ज्या नाम किंवा सर्वनामाविषयी विशेष माहिती देते त्यांचेच लिंग व वचन विशेषण धारण करते. म्हणून हा पर्याय काय झाला वरचा? अयोग्य. पुन्हा विशेषणास स्वतःचा अर्थ असतो, योग्य की अयोग्य असं देखील ते प्रश्न विचारतील. तर बघा, विशेषणास स्वतःचा अर्थ असतो. विशेषणास स्वतःचा अर्थ जर नसता तर तो माहिती द्यायला आलाच नसता. म्हणजे नाम किंवा सर्वनामाविषयी माहिती देण्यासाठीच कोण येते? ते विशेषण वापरले जाते. परत पहा, इथं विशेषणाला आपण दोनच विकार घेतले, लिंग वचन. मग विशेषणास विभक्ती हा विकार असतो का? तर पहा, विशेषणास विभक्ती हा विकार जोडल्यास विशेषण हे विशेषण साधित नाम बनते. म्हणजे ते विशेषणच राहणार नाही, याचा अर्थ विशेषणाला विभक्ती हा विकार नसतो सरळ सरळ, कारण तो जोडला की तो नामाच्या घरात चाललाय. पहा, आपण त्या दिवशी उदाहरणही पाहिलं होतं नामाच्या घरात. बघा, श्रीमंत लोकांना गर्व असतो. मग यामध्ये लोकांना, आता हे ना जे प्रत्यय लागलेले चतुर्थीचं ते नामाला लागलेलं आहे आणि हे याच्यातलं काय झालेलं आहे? विशेषण. पण तुम्ही जर हे प्रत्यय जर विशेषणाला जोडलं तर ते विशेषण राहणारच नाही, ते काय बनेन? विशेषण साधित नाम बनेन. म्हणजे तुम्ही याला असं केलं बघा, श्रीमंतांना गर्व असतो. मग हे काय झालं? याच्यातलं विशेषण साधित नाम, म्हणजे हे नाम झाले आहेत. तर अशा प्रकारे इथं विशेषण एक आपण फक्त त्याचं वरवरची एक माहिती घेतलेली विशेषणाबद्दलची, त्याच्यानंतर आपण क्रियापद देखील पाहू. थोडं स्क्रीनशॉट काढून घ्या. महत्वाचा आहे चौथा भाग, क्रियापद. क्रियापदालाच आख्यात देखील म्हणतात आणि क्रियापदालाच विधेय देखील म्हणतात. काही जण म्हणतात की मला वाक्यातलं क्रियापद ओळखणं फार सोपं आहे, कारण मराठीमध्ये क्रियापद हे नेहमी वाक्याच्या शेवटी असते. पण एक लक्षात ठेवायचं, वाक्याच्या शेवटी जरी असले तरी त्यातला शेवटचा एक शब्द का शेवटून दुसरा का दोन्ही का तीन शब्द मिळून क्रियापद तयार होतात, ते देखील आपल्याला कळाले पाहिजेत ना. म्हणून आपल्याला क्रियापद येणं आवश्यक आहे. बघा, क्रियापदाची व्याख्या आपण सगळ्यात पहिले पाहूया. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक विकारी शब्द म्हणजेच काय? क्रियापद. ही झाली एक वरवरची व्याख्या. तसं इंग्लिशमध्ये ना, इट इज ॲन ॲक्शन वर्ड, नेहमीच त्याचं सोपं करून देतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक विकारी शब्द. आपल्याला बघा बरं, अर्थ पूर्ण करणारा आणि परत काय याच्यात? क्रियावाचक विकारी शब्द. ह्या दोन्ही गोष्टी याच्यात पाहायच्या आहेत. चिरफाड करूया त्या व्याख्येची आपण. चला, नंबर 2चा पॉइंट बघा. सर्वच क्रियापदे ही क्रियावाचक असतात. चला, योग्य की अयोग्य? आता तुम्ही म्हणता सर व्याख्येतच वर दिलेले वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक विकारी
शब्द. हे बघा ना, सर्वच क्रियापदे ही काय असतात, क्रियावाचक असतात. मग हे योग्यच म्हणावं लागेल आपल्याला. पण पाहूया आपण तरी पण. बघा पुढे घेतलं मी, काही क्रियापदे ही क्रियावाचक नसतात. आता ही योग्य की अयोग्य बघूया आपण. काही उदाहरणातून असेल मग आपण ठरवूया काय. तर चला, मी यांच्यामध्ये घेतलंय, राणी छान नाचते. चला, याच्यात कृती आहे की नाही आपण पाहूया ना. बघा, राणी छान नाचते. नाचते, नाचणारी कोणे, राणी. याच्यात कर्ता आहे, क्रियापद आहे, कृती सुद्धा आहे. पण याच्यातून अर्थही आम्हाला मिळाला आहे नाचण्याचा. चला, म्हणजे हे क्रियावाचक आहे, त्यात काही वाद नाही. एक. चला, मी इथे दिलंय, राणी हुशार आहे. सांगा, याच्यामध्ये कोणती कृती आहे मध्ये? काहीच कृती नाहीये सर. याच्यात स्थिती आहे, कृतीचा बोध होत नाही. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला क्रिया कुठे कळाली नाही, स्थितीचा बोध होतो, याचा अर्थ हे क्रियावाचक क्रियापद नाही. झालं. आता याच्यातला जर मी हुशार शब्द काढून जर टाकला आणि आता वाक्य वाचा. चला, राणी आहे, राणी आहे. अरे काय आहे, कशी आहे, कुठे आहे, काहीच उत्तर मिळत नाहीये. याचा अर्थ हे क्रियापद स्थितीवाचक तर आहेच आहे, परत हे वाक्याचा अर्थही पूर्ण करत नाहीये. झालं. म्हणजे अर्थही पूर्ण करत नाही. म्हणजे याच्याने काय आलं आम्हाला, काय की सर्वच क्रियापदे ही क्रियावाचक असतात. इथं आम्हाला लगेच काय आलं की काही क्रियापदे काय असू शकतात, क्रियावाचक नसतात. बघा, सर्वच क्रियापदे ही क्रियावाचक असतात असं म्हणणं काय झालेलं, सरळ सरळ अयोग्य. काही क्रियापदे ही क्रियावाचक नसतात असं म्हटलं काय झालं, आता हे योग्य पर्याय झालेला आहे. म्हणजे आणि परत हे अर्थ पूर्ण करायला का, तर नाहीये. मग अर्थ पूर्ण करण्यासाठी त्याला एका शब्दाची गरज लागली, कोणाची, हुशार या विधानपूरकाची. म्हणून अशा क्रियापदाला आपण विधानपूरक क्रियापद देखील म्हणतो. आणि हे विधानाचा अर्थ पूर्ण करत नाही म्हणून ना अपूर्ण विधान क्रियापद देखील म्हणतात. यात आणखीन एक वाक्य घेतलंय, बघा बरं. राम राजा झाला. चला, झाला कोणती क्रिया आहे, लगेच मध्ये काय झालं सर, होणे. होणे ही क्रिया आहे, क्रिया नाही आहे ती, लक्षात ठेवा. झाला, होणारा कोण आहे, राम. राम काय झाला, राजा. आता हा शब्द काढून टाका याच्यातला ना. आता वाचा बघा, राम झाला, काय झाला, कसा झाला, केव्हा झाला, काही उत्तर मिळत नाही. म्हणून हा शब्द फार फार महत्वाचा. हा काही कर्म नाहीये, हा कर्ता याच्यातला, आणि हा त्या विधानाला पूर्ण करण्यासाठी आलेला घटक विधानपूरक. म्हणजे इथं स्थितीचा बोध नाही झाला तर कशाचा बोध झाला, स्थित्यंतराचा बोध झाला. म्हणजे स्थित्यंतरवाचक क्रियापदे ही विधानाचा अर्थ पूर्ण करीत नाही, ती कृती सुद्धा दर्शवत नाहीत. आणि जी क्रिया दर्शवित आहे ती वाक्याचा अर्थही पूर्ण करतायत. बघा बरं. पण यावरून आपल्याला आणखीन एक गोष्ट कळाली. बघा, चौथा मुद्दा परत, स्थिती किंवा स्थित्यंतरवाचक क्रियापदे ही वाक्याचा अर्थ पूर्ण करीत नाहीत. त्यामुळे त्यास अपूर्ण विधान क्रियापद देखील म्हणतात. हे झाले क्रियापदाकडे. झालंय. म्हणजे अर्थही पूर्ण करत नाहीत आणि परत ती कृतीवाचक देखील नाहीयेत. म्हणजे सर्वच क्रियापदे ही क्रियावाचक असतात असं म्हणणं तरी काय आहे, हे योग्य नाहीये. झालं. पुढचं पहा आणखीन. क्रियापदे ही अकर्मक, सकर्मक किंवा अकर्तुक असू शकतात.
आकर्मक म्हणजे काय की त्या वाक्यामध्ये कर्ता असतो, कर्म नसते, म्हणजे त्या क्रियेला कर्म नसते. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच लय पावते, ती झाले आकर्मक. आणि सकर्मक म्हटलं की लक्षात ठेवायचं, कर्त्यापासून निघालेली क्रिया ही कुठं लय पावते, कर्मावर लय पावते. आणि याचं नावच अकर्तुके, म्हणजे वाक्यात कर्ताच नसतो, म्हणजे कर्ता नाही तर कर्माचा प्रश्नच नाही राहिलाय. कर्ताही नाही, कर्म नाही, तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होत राहतो. ती अकर्तुक क्रियापदे असतात त्यांच्यामध्ये. बघा बरं पुढे, स्थिती किंवा स्थित्यंतरवाचक क्रियापदे ही प्रयोगाच्या दृष्टीने आकर्मक मानली जातात. म्हणजे जर ती अर्थपूर्ण करत नसली तर त्यांना मात्र कर्ता असतो. हे वरच्या उदाहरणातच पाहिलं बघा. आहे कोण, राणी, राणी झाला याच्यातला कर्ता, इथं सुद्धा कर्ता आहे झालं त्यांच्यामध्ये. पुढे 7वं, अकर्तुक क्रियापदे सुद्धा यांच्यामध्ये आलेली आहे. त्याला क्रियापदाचा भाव हाच त्यामध्ये काय करता येतात, महत्वाचा मानला जातो. ते देखील याच्यामध्ये आहे. बघा बरं, वाक्यात क्रिया करणारा कर्ता स्पष्ट नसल्यास ते अकर्तुक क्रियापद असते. तेव्हा क्रियापदाचा भाव, अर्थ हाच कर्ता मानला जातो, म्हणून त्यांना भावकर्तृक देखील म्हणतात. बघा उदाहरण त्याच्यामध्ये, पुण्याला जाताना कात्रज जवळ सांजावले. आता याच्यातलं क्रियापद बघा, सांजावणे. सांगा, सांजावणारे कोण, पुणे आहे का, नाही भेटत अर्थ. सांजावणारे कोण, कात्रज आहे का, नाही, संपलं. म्हणजे पुण्याला जाताना कात्रज जवळ सांज झाली असं त्यांना म्हणायचं होतं. सांजावलेचा अर्थ बघा, सांज झाली, सायंकाळ झाली, होणारी कोण, सांज. म्हणजे याचा अर्थ कर्ताच या क्रियापदामध्ये दडलेला होता, तो काही स्पष्ट दिसत नव्हता, म्हणून यांना अकर्तुक क्रियापद म्हणतात. आणि यातील क्रियापदाचा भाव हाच कर्ता मानला जातो, म्हणजे क्रियापदाला अनन्यसाधारण महत्व यामध्ये असते. ते क्रियापदच वाक्याचा अर्थ पूर्ण करत राहते, म्हणून यांना काय म्हटलेलं आहे, भावकर्तृक क्रियापद देखील म्हणतात. आणि कर्ता स्पष्ट नसल्यामुळे याला अकर्तृक क्रियापद देखील म्हणतात. ठीक आहे, तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. क्रियापदात नाम किंवा सर्वनामाच्या लिंग, वचन व पुरुष यानुसार बदल आढळतो. म्हणजे याचा अर्थ आपण क्रियापदाला असे विकारी म्हटलेलंच आहे. आता बघा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा विकारी शब्द म्हणजे क्रियापदाला नाम, सर्वनामाचा लिंग, वचन, पुरुष ह्या तीननुसार काय होऊ शकतात, बदल आढळू शकतात क्रियापदामध्ये. बघा बरं उदाहरण बघू आपण. राणी चांगली आहे याच्यामध्ये आलेलं आहे. बघा बरं, याच्यानुसार म्हणजे विशेषण देखील आहे. परत बघा बरं, राणी चांगली नाचते. आपण आता याला बदलून टाकलं, विशेषणाचं क्रियाविशेषण करून टाकले. बघा, राणी नाचते, आणि याच ठिकाणी आम्ही जर राजू घेतला असतं तर बघा बरं, राजू चांगला नाचतो. झालं. मी जर सर्वनाम घेतलं असतं बघा बरं, तू चांगला नाचतोस. चला, मी इथे घेतलं असतं, तुम्ही चांगले
नाचतात. बघा बरं, आता प्रत्येक ठिकाणी काही ना काही तर तुम्हाला फरक आढळेल. इथं राणी नाम याच्यामध्ये आलं बघा बरं, हे स्त्रीलिंगी आणि त्याच्यानुसार क्रियापदाला देखील काय झालेलं आहे, स्त्रीलिंगी प्राप्त झालेलं आहे. एकवचनी तर आहेच ते. तृतीय पुरुषी नाम हे तृतीय पुरुषी आहे. इथं सुद्धा बघा बरं, नाम पुल्लिंगी एकवचनी, हे सुद्धा बघा बरं याच्यामध्ये क्रियापद हे पण पुल्लिंगी एकवचनी, कारण एकवचनी असणाऱ्याच नामाचा लिंगाचा प्रभाव तिकडे क्रियापदाला पडेल ना. बघा आता, तू चांगला नाचतो, स शेवटी काय लागलं बघा बरं, स कोणामुळे लागलेलं आहे, कारण हे द्वितीय पुरुषी एकवचनी क्रियापद करता आल्यामुळं, द्वितीय पुरुषी एकवचनी करता आल्यामुळंच इकडं क्रियापदाला काय लागलेले, शेवटून स प्रत्यय लागलेले आहे. आणि हे बघा इथं तूच काय झालं, तुम्ही, हे झालं द्वितीय पुरुषी अनेक वचनी आल्यामुळं इथं शेवटी काय लागलेलं बघा बरं, त लागलेलं आहे क्रियापदाला. म्हणजे याच्यावरून कळतं की क्रियापदामध्ये नाम सर्वनामाच्या लिंग वचन पुरुष यानुसार भेद आढळतात. म्हणूनच आपल्याकडे लक्ष ठेवायचं, कर्ता कर्म व क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला प्रयोग म्हटलेला आहे, कारण कर्ता कर्माच्या ठिकाणीच नाम सर्वनाम येत असतात आणि त्यांच्याच लिंग वचन पुरुषाचा प्रभाव क्रियापदावर पडत असतो. बघा पुढे आणखीन, क्रियापदाचे प्रत्यय रहित मूळ रूप याविषयी देखील माहिती असली पाहिजे. क्रियापदाचे प्रत्ययरहित मूळ रूप यास धातू म्हणतात. आणि धातू जर तुम्हाला ओळखायचा असेल तर सोप्या सोपं त्याला ने हे प्रत्यय लावता आले पाहिजे. बघा बरं, धातूस ओळखण्यासाठी ने हे प्रत्यय वापरले जाते, त्यावरून आम्हाला असं धातू ओळखता येईल. नंतर या धातूनच प्रत्यय लागून तुम्ही धातू साधिते देखील तयार करू शकतात. जरा याच्यामध्ये धातू घेतलाय समजा आम्ही, बघा बरं, रड, लगेच तुम्ही ने लावू शकता. बघा, रड ने, बस ने, उठ ने, ये ने, जा ने, असं तुम्ही किती काही परत धातू शोधू शकता. आणि मग यांना काळाचे अर्थाचे प्रत्यय लागले तर ती क्रियापदे तयार होतात. जसं रडतो वर्तमान काळात, रडला भूतकाळात, रडील किंवा रडेल भविष्य काळात. त्यानुसार तुम्ही त्याची रूपे करू शकता. तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. पाचव्या क्रमांकाची जात आहे ती म्हणजे क्रियाविशेषण. आता या क्रियाविशेषणाला अव्यय केव्हा म्हणायचं आणि सव्यय केव्हा म्हणायचं ते देखील आपल्याला पाहावं लागेल, कारण दोन्हीकडे बसणारी जात आहे क्रिया विशेषण. सर्वात पहिले आपण क्रिया विशेषणाची व्याख्या ही स्पष्ट करून घेऊया. त्याच्या नावातच बघा, क्रिया विशेषण, क्रियेचे विशेषण. जसं नामाचे विशेषण जे असते ते नाम विशेषण असते, तसं इथं क्रियेचे विशेषण. पहा बरं, पहिला मुद्दा, क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणारा आता त्याच्यामध्ये बघा बरं, दोन, त्याची व्याप्ती मर्यादित करणारा, तो पण विकारी का अविकारी. बघा बरं, यांच्यामध्ये व्याप्ती मर्यादित करणारा विकारी शब्द, अविकारी शब्द. जो विकारी शब्द आहे त्याला त्यांनी क्रिया विशेषणच म्हटलेलं आहे फक्त, आणि अविकारी जर असन तर त्याला क्रिया विशेषण अव्यय हे नाव मिळालेलं आहे. बघा बरं, म्हणजेच काय की क्रियापदाच्या लिंग वचन विभक्ती तर नाही, क्रियापदाच्या लिंग वचन यानुसार जे बदलते ते काय झाले याच्यामध्ये क्रिया विशेषण. आणि क्रियापदाच्या लिंग वचन यानुसार जे बदलत नाही ते कोण झाले, अविकारी. पुन्हा आपण याच्यामध्ये बघा, क्रियापदाच्या लिंग व वचन यानुसार
बदलणारे. मग आता याच्यामध्ये दोन भाग पाडूनच आपण त्याच्यात करूया. यानुसार बदलणारे क्रिया विशेषण आणि यानुसार न बदलणारे क्रिया विशेषण. हे कोण झाले? याच्यातलं क्रिया विशेषण सव्यय झाले आणि क्रिया विशेषण हे काय झाले? अव्यय झाले. दोन्ही पद्धतीमध्ये बसायला लागले. तर थोडंसं उदाहरणानुसार आपण पाहूया त्यांच्यामध्ये. बघा मी तर दिलंय राजीव चांगला आहे. दुसरं वाक्य दिलंय राजीव चांगला बोलतो. तिसरं वाक्य आहे राजू वेगाने धावतो. तीन वाक्य मुद्दामून दिलेत. दोन वाक्यामध्ये मी सारखंच काहीतरी ठेवलंय बघा. चांगला पहिलं बघा, राजू चांगला आहे. चांगला हा आहे बद्दल माहिती देत नाही, तर चांगला हा शब्द राजू बद्दल माहिती देतोय, थोडक्याबद्दल नामाबद्दल माहिती देतोय. म्हणजे हा कोण झाला याच्यातला? विशेषण. जे नामाविषयी माहिती देईन ते कोण झाले याच्यातले? विशेषण. पण जे विशेषण नामाविषयी माहिती न देतात क्रियेविषयी माहिती देईन ते कोण झाले? क्रिया विशेषण. बघा यामध्ये मग इथं राजूचं राणी जरी केलं तरी चांगली होईल, पण इकडं आहे मध्ये काय? स्थिती आहे, कृती नाही. त्यामुळं बघा आता राजीव चांगला नाहीये पण चांगला बोलतो. म्हणजे कोणाविषयी माहिती दिली? त्यांनी क्रियेविषयी माहिती दिलेली आहे, म्हणून हे याच्यातलं काय झालेलं आहे? क्रिया विशेषण झालेलं आहे. आता ते अव्यय की सव्यय ते तपासून बघा. बघा राजीवचं राणी करा. राणी चांगली बोलते. आता मी क्रियापद लिहिण्याच्या आधी सुद्धा इथं चांगली लिहिली बघा. राणी चांगली बोलते. याचा अर्थ चांगला चांगली हे काही नामानुसार बदलले म्हणजे यांना विशेषण म्हणायचं का आपण? तर नाहीये. लक्ष ठेवायचं. इथल्या नामाचं लिंग वचन कोणाकडे गेले? पहिले क्रियापदाकडे गेले आणि त्या क्रियापदाच्या लिंग वचनाचा प्रभाव इथल्या विशेषणावर पडला, म्हणून ते त्या क्रियेचं विशेषण झालेलं आहे. लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण क्रिया विशेषण सव्यय म्हणणारे ते भिकारी आहेत. इथे सुद्धा तसंच झालेलं आहे. यांच्याशी संबंध आहेत. म्हणजे हे पण काय झालं? क्रिया विशेषण सव्यय. राजू वेगाने धावतो. बघा बरं इथं आता राजू हे नाम आहे, पण याचा संबंध कोणाशी आला? इथं धावण्याशी आहे. तुम्ही राजूचं राणी करून बघा बरं. राणी वेगाने धावते. काही बदल होत नाही. याचा अर्थ हे 100% काय झालं आहे? क्रिया विशेषण अव्यय. यावरून एक कळत आहे. बघा बरं तिसरा मुद्दा. सर्वच क्रिया विशेषणे ही अविकारी असतात. आता योग्य की अयोग्य? तर हे अयोग्य चाललेलं आहे, कारण सर्वच सर्व क्रिया विशेषणे ही अविकारी नसतात. लक्षात ठेवायचं. मग त्यांनी दिलं हे योग्य की अयोग्य? तर पर्याय काय याच्यामध्ये? अयोग्य. मग चौथा पर्याय लगेच झाला बघा. काही क्रिया विशेषणे ही विकारी असतात. आता हे पण योग्य की अयोग्य? काही क्रिया विशेषणे ही विकारी असतात. अहो सर्वच क्रिया विशेषणे ही काय असतात? विकारी असतात. क्रिया विशेषण अव्ययाबद्दल नाही बोललोय आपण, क्रिया विशेषणाबद्दल म्हणजे सव्ययाबद्दल. म्हणजे काही क्रिया विशेषणे ही काय असतात? विकारी असतात. हे जसं म्हणणं कसं आहे? अयोग्य आहे. आता आम्ही बघा बरं असतील सर्वच क्रिया विशेषण अव्यय. सर्वच क्रिया विशेषण अव्यय ही अविकारी असतात. आता हे योग्य की अयोग्य? सर्वच क्रिया विशेषण अव्यय ही अविकारी. अव्यय म्हटलंय आणि अविकारी म्हटलंय म्हणजे हा पर्याय काय झाला? योग्य झालाय. पण त्यांनी मुद्दाम करून छळ केलाय तुम्हाला. बघा बरं असंच. काही क्रिया विशेषण अव्यये, काही क्रिया विशेषण अव्यये ही विकारी असतात.
मुद्दाम करून अशी काहीतरी उदाहरणं देती ना ती योग्य की अयोग्य गोंधळात टाकायसाठी. मग चला, ही काही क्रियाविशेषण अव्यय, अव्यय ही विकारी असतील का? अव्यय केव्हा म्हणतो आपण? लक्षात ठेवायचं, जेव्हा ते लिंग वचनानुसार बदल करत नाही तर त्याच वेळेला ती काय असतात? अव्यय. आणि अव्यय ही विकारी कधीच नसतात. म्हणजे काही क्रियाविशेषण अव्यय ही विकारी असतात असं म्हणणं 100% काय झालं? ते अयोग्य झालेलं आहे. तर हे क्रियाविशेषणाविषयी होतं. ठीक आहे. तर आज आपण एवढ्यावर थांबूया. उद्याचा तासाला आपण परत त्याला कंटिन्यू करू, याचा राहिलेला भाग.